वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात बीड पोलीस वाल्मिक कराडला घेऊन केज कोर्टात दाखल होतील। आणि याच पार्श्वभूमीवर केज कोर्ट आणि केज पोलीस ठाण्याबाहेर आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। कोर्ट आणि पोलीस ठाण्याबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आले। कोर्ट आणि पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता हटवलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, आता केज कोर्टाच्या बाहेर काय वातावरण आहे आणि कधीपर्यंत म्हणजे किती वाजेपर्यंत कराडला कोर्टात आणलं जाईल? अर्धा ते 45 मिनिटांमध्ये केज कोर्टात आणलं जाईल अशी माहिती मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं केज मधले सगळ्या ज्या कोर्ट आणि पोलीस स्टेशनचे रस्ते आहेत ते निर्मनुष्य करण्यात आले। चारी बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आले आहे। जे लोक जमले होते त्या सगळ्या जमलेल्या लोकांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावलेला आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते आणि त्या जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता दूर नेलेला आहे। आता जी आपल्याला माहिती मिळते आहे की थेट कोर्टातच नाही तर पुढे जिल्हा रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेलं जाईल अशी माहिती मिळते। इथे मेडिकल टेस्ट झाल्यानंतर पुन्हा कोर्टात आणलं जाईल आणि कोर्टामध्ये पेश केल्यानंतर जो निर्णय होईल, जो ऑर्डर कोर्टाची होईल, त्यानंतर त्याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये लॉकअप आहे तिथे घेऊन नेले जातील। सध्या रिमांड ही सीआयडी कडे आहे, त्यामुळे सीआयडी कडून कुठलीही माहिती लीक केली जात नाही। अत्यंत व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टी सीआयडी कडून हाताळल्या जात आहेत आणि त्यामुळं आता अर्ध्या ते 45 मिनिटांमध्ये तो केसमध्ये दाखल होईल। कोर्टाच्या अगोदर जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार केले जाईल, त्याची तपासणी केली जाईल। माधव, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आम्ही वेळोवेळी मात्र तुमच्याकडनं माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।